उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्याशी संबंधित अपघाताचा अंतिम तपास अहवाल 28 तारखेपूर्वी सादर होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, वाहनांची तपासणी आणि संबंधित साथीदारांचे जबाब नोंदवले आहेत। घटना ज्या परिसरात घडली त्या ठिकाणच्या VSR कंपनी परिसराची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळील हालचाली, सुरक्षा नोंदी आणि गेटवरील नोंदवहीची पडताळणी देखील करण्यात आली आहे। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची मागणी केली असता VSR कंपनीकडून फुटेज देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे। फुटेज उपलब्ध करून देण्यास कंपनीने तांत्रिक प्रशासकीय कारण दिल्याचं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया राबवून फुटेज जप्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अपघात नेमका कशामुळे झाला, वाहतुकीची परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित वाहन चालकांची भूमिका याचा सखोल तपास सुरू आहे। अहवाल आल्यानंतरच या सगळ्याचा उलगडा होणार आहे। एकूणच 28 तारखेपूर्वी अहवाल सादर होणार असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय।